हॅलो, तुमच्याकडे जर पाव किलो फरसबी आणि 2 बटाटे असतील तर उद्या टिफिनची तयारी झालीच म्हणून समजा। या भाजीला बनवण्यासाठी आपण एक सुकं वाटण पण करणार आहोत। तर सुरुवातीला आपण बटाट्याचे साली काढून घ्यायचे आहेत आणि असे मोठे आकाराचे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत बटाट्याचे। बारीक करू नका, कारण का शिजताना ते एकदमच मकमकीत होणार आणि ती टेक्स्चर आणि ती चव येणार नाही त्या भाजीला, म्हणून मोठेच तुकडे ठेवा बटाट्याचे। नंतर पसरट कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घेतलेले आहे आणि बटाटे टाकायचे आहेत। 1 मिनिट आपल्याला ढवळून घेतलं की झाकण बंद करून शिजत ठेवायचे आहेत बटाटे। दुसऱ्या बाजूला आपण फरसबी कापून घेऊया। तर फरसबी आपल्याला एकदम बारीक नाही कापायची आहे, 2 तुकडे होतील एवढा आपल्याला ह्याला आकार द्यायचे। या पद्धतीने ओबडधोबड आपण कापू शकतो आणि प्लेटमध्ये काढून घेऊया। दुसऱ्या बाजूला आपण बघूया बटाटे कितपत शिजलेले आहेत ते। तर जरा ढवळून घ्यायचं आपण आणि परत झाकण बंद करून शिजायला ठेवायचंय। दुसऱ्या बाजूला आपण एक टोमॅटो घेतलाय मध्यम आकाराचा, त्याला आपण असं मोठ्या आकाराचे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत। सगळे आपण ज्या भाज्या घेतल्या आहेत त्या अजिबात बारीक कुठेच केल्या नाहीयेत, सगळे मोठ्या आकारामध्येच कापलेले आहेत आपण। आणि झाकण उघडून आपल्याला यामध्ये सुरुवातीला फरसबी टाकायची। इथे आपले 50% बटाटे शिजलेले आहेत। फरसबी टाकल्यानंतर आपल्याला टोमॅटो वरून टाकायचा आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आपण सुरुवातीला इथे मीठ टाकलेलं नाही आहे, इथे आपल्याला भाजीचा रंग टिकवून ठेवायचा आहे, त्यामुळे आपण मीठ आधी टाकलेलं नाहीये। वाटणाची आपण इथे तयारी करूया। तर सुरुवातीला इथे अर्धा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आपण, त्यामध्ये 1 चमचा बडीशेप टाकायची आहे। त्यावरती आपल्याला अर्धा इंच आल्याचे तुकडे टाकायचे आहेत बारीक करून। मुठभर आपल्याला ओला नारळ घेतलेला आहे, इथे मी सुका नारळ असेल तरी वापरू शकता तुम्ही इकडे। आणि 1 चमचा लाल तिखट वापरलेला आहे। इथे तुमच्याकडे सुकी लाल मिरची असेल तरी वापरू शकतात। पाणी न टाकता आपल्याला ह्याला बंद चालू करून अशी पावडर करून घ्यायची आहे। दुसऱ्या बाजूला एकदा आपण झाकण बाजूला करून हे जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते ओतायचं आहे ह्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय, जेणेकरून फरसबी आणि बटाट्याला छान असं कोट होईल हे वाटण। तर हे बघा छान दिसतंय। आपल्याला फरसबी जास्त शिजवायची नाही आहे, म्हणून आधी सुरुवातीला बटाटे आपण शिजवून घेतलेत आणि नंतर फरसबी टाकली। ती क्रंचीनेस खाताना आली पाहिजे। शेवटला आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे आणि एकदा व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचंय। हे फुलका बरोबर, चपाती बरोबर, भाकरी सोबत खूप छान लागतं आणि पटकन बनणारी ही रेसिपी आहे। इथे मी चाकूने कापून दाखवते। फार आपण ही फरसबी शिजवली नाही आहे, थोडीशी सॉफ्ट झाली, मऊ झाली की आपल्याला गॅस बंद करायचा आणि ते वाटण टाकून घ्यायचंय। तर खूप छान लागते, आगळी वेगळी आहे, तुम्हाला पण नक्कीच आवडेल ह्याची टेस्ट। पद्धतीने तुम्ही बनवा, दिसायला पण छान वाटते, त्यामुळे खायला पण जी खात नाहीत ना मंडळी फरसबी ती पण खातील। अशा पद्धतीने भाजी बनवली घरी तर ही छान अशी मी सर्व करते इथे प्लेटमध्ये। आणि तुम्हाला नक्कीच उद्या बनवायची असेल डब्याला तर करून पहा आणि मला सांगा कशी झाली रेसिपी ती। आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, तोपर्यंत बाय बाय।